ज्या उत्साहाने ज्या प्रेमाने जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगावच्या परिसरामध्ये मी प्रवेश केला माझ्या औरंगाबाद जिल्ह्यातनं, तेव्हापासून अनेक कार्यकर्त्यांनी अनेक सहकारी मित्रांनी अतिशय आपलेपणाने प्रेमाने आम्हा लोकांचं स्वागत केलं. त्याबद्दल सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. सर्वांचे मनापासून आभार मानतो. आज खरं 2 कार्यक्रम होते. एक पक्षाचाही कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर जळगावला आपण मेळावा घेतला, परंतु आपली पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था ही पाचोरा संस्थापित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंग साहित्य विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र इमारतीचं उद्घाटन आणि तसंच घोसे हायस्कूल प्रांगणामध्ये सेवानिवृत्त शिक्षक श्री अभिमन्यू दशरथ पाटील यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं सौभाग्यवती जिजाबाई अभिमन्यू पाटील यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या जिजाई रंगमंचाचं उद्घाटन आमचे खडसे साहेबांनी केलं. इथलं उद्घाटन मी त्या ठिकाणी केलं. हे उद्घाटन झालं असं मी सुरुवातीला जाहीर करतो, पण हे एक निमित्त होतं. कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तिथं जाऊन आपण आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो, तिथल्या अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच उद्देशाने मी आणि बाकीचे सगळे मान्यवर या परिसरामध्ये आलेले. गेले काही दिवसामध्ये कशा पद्धतीनं देश पातळीवर राज्याच्या पातळीवर राजकारण चाललंय ते आपण सगळेजण पाहताय. एकंदरीतच इथं येण्यापूर्वी आम्ही हे जे काही उद्घाटन केली हे सगळे पाहिल्यावर माझ्या मनामध्ये विचार आला की केंद्रात आणि राज्यात सत्ता कुणाची असो, परंतु आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना कुठल्याही परिस्थितीत विकास कामं थांबवून द्यायची नाही, त्याच्यामध्ये राजकारण त्या ठिकाणी आणायचं नाही. आज ही संस्था मोठ्या प्रमाणावर नावारूपाला आलेली आहे. दर्जेदार ज्ञान दर्जेदार शिक्षण देण्याचं काम सगळे मान्यवर करतायत आणि तिथं बारकाईनं लक्ष दिलीपराव आणि त्यांची सगळी टीम त्या ठिकाणी देते. आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळीकडे सिद्ध झालेलं आहे की आता वशिल्याचे दिवस पूर्ण संपून गेलेले आहेत. आता गुणवत्तेला ज्ञानाला महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं की बाबांनो, जरी आपण कुणाच्याही पोटी जन्माला आलेलो असलो, गरिबाच्या यावं मध्यमवर्गीयाच्या यावं श्रीमंताच्या यावं ते तुमच्या माझ्या हातात नाहीये, पण आलो तरी ज्ञान जर चांगल्या पद्धतीने घेतलं, शिक्षण चांगल्या पद्धतीने घेतलं, आपण मेरिटमध्ये पुढे गेलो तर निश्चितपणे आपल्याला उत्तम प्रकारे व्यवसाय करता येतो, उत्तम प्रकारे नोकरी करता येते, उत्तम प्रकारे आपल्याला पुढे जाता येतं. आणि म्हणून त्या अनुषंगाने काम सर्वांनी केलं पाहिजे. या वडीलधाऱ्यांनी काढलेल्या संस्था ही पुढची पिढी चांगली चालवण्याचा आटोकाट प्रयत्न करते. स्पर्धा जबरदस्त आहे. ती स्पर्धा कोणी थांबवू शकत नाही. ते स्पर्धेमध्ये शेवटी पालक विचार करत असतात की कुणाची गुणवत्ता चांगली आहे, कुठं अध्यापक वर्ग चांगला आहे, कुणाचा शिक्षणाचा दर्जा चांगला आहे, आणि तिथं विद्यार्थी-विद्यार्थिनींचा कल प्रवेश घेण्याचा राहतो. तिथं क्रीडांगणालाही महत्व दिलं पाहिजे, व्यवहार ज्ञानालाही महत्व दिलं पाहिजे. नवीन नवीन जी आव्हानं शिक्षण क्षेत्रामध्ये येत आहेत त्या सगळ्या आव्हानाचा स्वीकार करून अतिशय उत्तम प्रकारचं ज्ञान त्याला कसं देता येईल याही करता जीवाचं रान हे संस्था चालकांना करावं लागतं. अडचणी खूप येतात, कारण मध्ये आम्ही 2.5 वर्ष सरकारमध्ये काम करत होतो. आम्ही पण अनेक शिक्षण संस्था चालवतो. शिक्षण संस्था चालवत असताना जे गरजेचं असेल ते देण्याचा राज्य सरकारचा जरूर प्रयत्न असतो, पण हा प्रयत्न करत असताना अलीकडं थोडंसं टीचिंग क्लासेसला नको एवढं महत्व आलेलं आहे. पूर्वी 12वीच्या मार्क्सला मेरिट बघून पुढे ऍडमिशन मिळायचं. आता बऱ्याचशा ठिकाणी 11वी 12वीला त्या ज्युनियर कॉलेजमध्ये मुलं जायलाही तयार नसतात. ते सरळ कोचिंग क्लासमध्ये जातात आणि त्या बाबतीतला विचार पुढचा करतात. आणि म्हणून मी उपमुख्यमंत्री असताना म्हटलं की बाबा 50% मार्क्स हे 12वीच्या मार्क्सला दिले पाहिजे आणि 50% मार्क्स हे नीटला त्या ठिकाणी दिले पाहिजे. त्याच्याशिवाय खऱ्या अर्थाने आज खूप तुम्ही बघा ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक शिकवायला, परंतु विद्यार्थी विद्यार्थिनीच तिथे येत नाही.
आणि हे जे काही आहे हे अतिशय घातक अशा पद्धतीचं आहे. त्याच्याकरता खरं जे काही शिक्षण तज्ञ आहेत त्यांच्याशी विचार विनिमय करून पुढची धोरणं पण ठरवली गेली पाहिजे. आणि यामध्ये आम्ही लोक विरोधी पक्षामध्ये असलं तरी विरोधाला विरोध करण्याची भूमिका न ठेवता माझ्या महाराष्ट्रातला चांद्यापासून बांद्यापर्यंतचा कुठलाही विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यानंतर तो जगाच्या किंवा देशाच्या कुठल्याही भागामध्ये गेला तर तो कशामध्ये कमी आहे असं घडता कामा नये. ह्या पद्धतीचे बदल हे त्याच्यामध्ये असले पाहिजेत. कुठं चुकत असेल तर दुरुस्त केलं पाहिजे, कुठं जास्तीचं जात असेल तर त्याला आवर घातला पाहिजे, त्याला आर्थिक शिस्त लावली पाहिजे. या प्रकारेच आपल्याला पुढे जावं लागेल असं माझं स्पष्ट मत आहे. हे मी आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व सहकारी मित्रांच्या समोर त्या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रांनो, आज यालाच अनुसरून आपण मेळावा देखील त्या ठिकाणी घेतलेला आहे, शेतकऱ्यांचा आहे, कार्यकर्त्यांचा. मग अशी थोडंसं अरुणभाई बोलले, दादाभाऊंनी त्याला थोडासा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना, त्यांनी दिलेला कायदा, त्यांनी दिलेले नियम, हे सगळेच कुठं बाजूला ठेवायचं का काय अशा प्रकारचं चित्र सध्या आपल्याला देशातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये बघायला मिळतंय. ठीक आहे, सत्ता आज असेल, सत्ता उद्या नसेल, सत्तेला आम्ही हपापलेलं नाहीये. मलाही कळतं मी तांबडा पण घेऊन करणार आलेलं नाहीये. त्याच्यावर उद्याच्याला आणखीन कोणी दुसरे लोक येणार आहेत. जनता जनार्दनाच्या मनामध्ये ज्याला कोणाला निवडून द्यायचं असेल, जनता मतदार राजा त्याला निवडून देईल, त्याही बद्दल आमचं काही मत नाही. पण ज्या पद्धतीनं फोडाफोडीचं राजकारण चाललं, काय गोव्यात काल आपण काय बघितलं, अरे आले नाही बाबा तुमचं बहुमत, करा ना सरकार. तिथं समोर विरोधकच शिल्लक राहायला नाही पाहिजे, राहिलेलेही काँग्रेसमध्ये माझ्याकडेच आले पाहिजे. अरे किती घ्याल, किती पाहिजे, कधी काय झालं तर तुमचं समाधान होणार आहे, त्याचा जरा तरी विचार करा, आत्मचिंतन करा. हे आपल्या खंडप्राय देशाला परवडणार आहे? अनेक राजकीय स्थित्यंतर आपण सगळ्यांनी बघितली, आणीबाणीच्या काळातलं स्थित्यंतर बघितलं, त्याच्यानंतर पुन्हा इंग्रजी सत्तेवर आलेलं बघितलं, त्याच्यानंतरच्या काळामध्ये मधल्या काळात जयप्रकाश नारायण साहेबांनी पुढाकार घेऊन जे काही राजकीय आंदोलन केलं ते आपण सगळ्यांनी बघितलं. अनेक प्रकारच्या घटना घडल्या, आपल्या राज्यामध्ये घडल्या. मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी पुढाकार घेऊन 95 साली भाजप शिवसेनेचं सरकार आलेलं बघितलं. 99 ते 2014 सालामध्ये आघाडीचं सरकार आलेलं बघितलं. त्याच्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार बघितलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार बघितलं. ठीक आहे, काही काही विचारधारा वेगवेगळ्या पक्षाची असू शकते, परंतु त्या पक्षाच्या प्रमुखांनी एखादा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या आमदारांनी त्या निर्णयाला पाठबळ दिलं पाहिजे. नाहीतर कुणाचंही सरकार असलं तर उद्याच्याला ग्रामपंचायतीमध्ये त्या सरपंचाला रोजच ग्रामपंचायतीचे सदस्य सांभाळायला लागले तर तो काम काय करणार? पंचायत समितीचे सदस्य सभापतीला सांभाळावे लागले, हा फुटतोय का तो फुटतोय, तो जातोय का तो गद्दारी करतोय, ह्याच्यातच वेळ घालवला तर त्या पंचायत समितीचा विकास होणार आहे? जिल्हा परिषदेमध्ये हेच घडलं तर जळगाव जिल्हा परिषदेचा सगळ्या भागाचा विकास होणार? तीच गोष्ट राज्याची आणि तीच गोष्ट देशाची. आज मात्र तुम्ही बघा, जनता कुणाला निवडून देते तिथं पुन्हा काही फोडाफोडी केली जाते. कर्नाटकामध्ये ते घडलं, मध्य प्रदेशमध्ये घडलं, इतर काही वेगवेगळ्या राज्यामध्ये ते घडलं. हे लोकशाहीला अतिशय घातक आहे. तुम्ही जर असं म्हणत असाल, काय उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले काय, एकनाथ शिंदे झाले काय, किंवा आणखीन कोणी झाले काय, काय फरक पडणार आहे? कष्ट तर रोजच आपल्याला करावे लागणार. अरे पण केलेल्या कष्टाचं चीज होत नसेल, माझ्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाला योग्य पद्धतीचा दर मिळणार नसेल. आत्ताच मला एका सहकारी मित्रांनी पाठवलं की दादा डीएपीचा दर काय वाढलेत, 20-20चे दर काय वाढलेत, युरियाचे दर काय वाढलेत. डीएपीचे दर 400 रुपयांनी वाढले, 10-26-26चे 200 ते 300 रुपयांनी वाढले.
आणि 20 झिरोचे 200 ते 300 रुपयांनी वाटले. तणनाशक रांडो प्रति लिटर 300 रुपये वाढ. 2 महिन्यापूर्वी 350 रुपये लिटरचा दर होता, तो 750 रुपये झाला. त्याच्या संदर्भामध्ये जुना कापूस 11,000 ते 14,000 चालला होता, नवीन कापूस मध्ये 7,500 ते 9,500 रुपये आला. असा काय चमत्कार घडतो? आता माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 2 पैसे मिळणार होते. गेल्या वर्षी 58% कांदा निर्यात झाला, आता फक्त 8% झाला. परवा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही पाठपुरावा करा. तुम्ही म्हणताय ना आता केंद्रातलं सरकार आमच्या जवळच आहे, मग जा तिथं बसा, पाठपुरावा करा आणि तिथं निर्यात करायला परवानगी घ्या. आपोआप कांद्याचे भाव, मी महागाई वाढवा असं म्हणणार नाही, पण किमान त्या शेतकऱ्याला परवडेल एवढे तरी कांद्याचे दर त्याला मिळाले पाहिजे. तो पुन्हा कांदाच लावता कामा नये, अशाही प्रकारची वेळ त्याच्यावर येऊन देता कामा नये. हीच गोष्ट सोयाबीनच्या बाबतीमध्ये, हीच गोष्ट मक्याच्या बाबतीमध्ये, हीच गोष्ट ऊसाच्या बाबतीत असेल किंवा माझ्या केळीच्या बाबतीमध्ये असेल, कुठली पिकं असू देत माझ्या शेतकऱ्याची. तुम्ही सांगितलं होतं की नाही की आम्ही उत्पन्नाच्या 1.5 पट त्याला त्या ठिकाणी मिळून देऊ, पैसे मिळून देऊ. कुठे गेले? पेट्रोल डिझेलच्या किमती कुठे गेल्या? आकाशाला भिडल्या. तरी तुम्ही काही निर्णय घेत नाही. गॅस सिलेंडरच्या किमती 1000च्या पुढे गेल्या. सरकार काय करत आहे? मित्रांनो, आज सगळीकडे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चर्चा आहे की वेदांत आणि फॉक्सकॉन हा प्रकल्प उद्धव ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना, युवकांनो, ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातला युवक पेटून उठला पाहिजे, युवती पेटून उठली पाहिजे. 2 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होणार होती. 1.5 लाख कोटी वेदांत आणि फॉक्सकॉन या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि 50,000 कोटी रुपयाची साधारण गुंतवणूक ही स्मॉल स्केल इंडस्ट्री ती चिप तयार करतात. त्याला काही इतर पण गोष्टी लागतात त्याच्याकरता. कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश 4 राज्यांच्या मध्ये ती कंपनी माहिती घेत होती आणि ती माहिती घेत असताना अतिशय सर्व सोयीयुक्त अशा प्रकारची जागा तळेगावला, पुणे आणि मुंबईच्या जवळ त्यांना 1000 एकराची आपल्या एमआयडीसीने ऑफर दिली. बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्यांच्या मान्य केल्या. त्यांनी जवळपास मानसिकता तयार केली की आम्ही महाराष्ट्रामध्ये येतोय. तिथं पाणी होतं, तिथं रस्ते होते, तिथं रेल्वेची व्यवस्था होती, तिथून जेएनपीटी बंदर जवळ होतं, तिथून विमानाची व्यवस्था होती. ह्याच्यातून जवळपास 1.5 लाख आमच्या मुलांना मुलींना रोजगार मिळणार होता. मी असं म्हणणार नाही ते माझ्या जळगावातली मिळत असतील किंवा चंद्रपूरच्या असतील किंवा गडचिरोलीच्या असतील, कुठल्याही मुलांना तिथं रोजगार मिळणार होता. आणि बाकीच्या पण डायरेक्ट इनडायरेक्ट अशा पद्धतीनं 50,000 मुलांना रोजगार मिळणार होता. आज आम्ही त्याच्यात राजकारण न करता मुख्यमंत्र्यांना सांगितलं की मुख्यमंत्री महोदय अजूनही लक्ष द्या. आता जी जागा निवडलेली आहे ती दबावाखाली निवडली गेलेली आहे असं समजलं जातं. का तुम्ही बोलत नाही? का महाराष्ट्राचा आवाज काढत नाही? आता काय टून काढली? हा प्रकल्प गेला तर त्याच्यापेक्षा मोठा आणू. अरे तो मोठा तर आणाच, मोठा आणू काय आणू, परंतु हा का जाऊन देत आहे? तुम्ही काय गाजर दाखवण्याचे धंदे करता काय? आम्हाला कळत नाही का राजकारण? हे जे काही चाललेलं आहे मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, माझा ह्याच्यामध्ये राजकीय स्वार्थ काही नाही. मला 1991 साली पासून आजपर्यंत भरभरून कार्यकर्त्यांनी दिलं, मतदारांनी दिलं. अनेक वर्ष सत्तेमध्ये महत्वाची पदं भूषवण्याची संधी देखील मला पक्षांनी दिली, नेत्यांनी दिली. त्याबद्दल मी समाधानी आहे. पण आज राज्याचं जे नुकसान होत आहे, राजकीय इच्छाशक्ती जिथं कमी पडते त्याला जबाबदार कोण? उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली 2 वर्ष करोनाच्या काळामध्ये संपूर्ण जगामध्ये आर्थिक परिस्थिती काय होती त्याला सामोरं जात असताना आम्ही राज्याची आर्थिक घडी विस्कटून दिली नाही. कॅगनी देखील कौतुक केलं की त्या 2 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं आर्थिक नियोजन झालं. मी सांगत नाही, कॅग सांगतंय. थोडस आमची वागणूक किंवा पद्धत कडक असेल परंतु आम्ही आर्थिक शिस्त लावतो. आत्ताच मला एकाने दिलं की बाबा दादा
मैत्रे प्लॉटर्स अँड स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये ठेवी परत मिळण्याबाबत आता बऱ्याचदा नको तिथं ठेवी ठेवायला जाता कशाला. आम्ही सांगितलं होतं काही राष्ट्रीयकृत बँका बंद होत्या, जिल्हा बँका बंद होत्या. अरे जिथं चांगल्या पद्धतीच्या बँका आहेत तिथं जावा. हे काय करतात, त्या बँकेमध्ये 10% व्याज असेल की हे दाखवतात 15%. माणसाला वाटतं सर जास्त मिळते जास्त मिळते, मग सगळेच जाते. मग द्या आमचे पैसे, कुठं द्या. माझी पुन्हा विनंती, अनेक या जळगावच्या पतसंस्थांनी अनेकांना देशोधडीला लावलेलं, राख रांगोळी केली. ती रायसोनी का काय कुठली पतसंस्था, किती घोटाळे. माणसानी एकदा घोटाळा झाल्यावर आपण कसं ताक पण फुंकून पितो ना, तोंड फोडल्यानंतर दुधाने. इथं काय ना, कितीदा फोडलं तरी तेच पितात. हे बंद झालं पाहिजे. जरूर राज्याचा विरोधी पक्ष नेता या नात्याने मी असेल, खडसे साहेब असतील, इतर माझे सहकारी असतील, आम्ही याच्यामध्ये अनिल भाईदास असतील, आम्ही सगळेजण लक्ष त्या ठिकाणी घालू. पण आपण पण काही शिस्त पाळली पाहिजे. सगळंच कुणावर तरी सोपून चालणार नाही. आपण जे करतोय ते योग्य करतोय का अयोग्य करतोय एवढं तरी समजण्याची आपल्याला त्या ठिकाणी हे पाहिजे ना. का सगळंच बंद करायचं. मित्रांनो, हे बरोबर नाही. आणि म्हणून माझं तुम्हाला म्हणणं आहे की अर्थसंकल्पामध्ये आम्ही रायगडमध्ये देखील होणारा 3000 कोटींचा बल्क ड्रग पार्क हा सुद्धा इतर राज्यामध्ये जात असल्याचं माझ्या कानावर आलेलं आहे. त्यातून देखील 80,000 तरुणींना काम मिळणार होतं. ह्याच्यातनं 1.5 ते 2 लाख तरुणींना काम मिळणार होतं. आणि आता काय सांगतात की बाबा आता दुसरा ह्याच्यापेक्षा मोठा, किंवा ते सांगतायत ह्याला जोडून दुसरा प्रकल्प देणार. अरे हा द्या, दुसरा जोडून द्यायचा तिकडे द्या, आम्हाला काही म्हणायचं नाही. पण ही जी काही बनवाबनवी चाललेली आहे, लोक शांत बसतात, परंतु वेळ आल्यानंतर कुठं बटन दाबायचं, कुणाची बनवाबनवी करायची ते जनतेला चांगलं समजतं. त्याच्यामुळे कुणी काही कुणाच्या नाद्याला लागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये. माझं एवढंच म्हणणं आहे की शिंदे साहेब, तुम्ही सरकारमध्ये आलाय, तुम्ही सगळीकडे सांगताय सर्वसामान्यांचं सरकार. आमचं सरकार होतं तेव्हा काय सर्वसामान्यांचं सरकार नव्हतं काय? आम्ही काय वर्ण पडलो होतो काय? आम्हाला शेतीची माहिती नव्हती? तुम्ही आमच्या मांडीला मांडी लावून बसत होता ना. आता उगीच काहीतरी आपली झालेली चूक दुरुस्त करण्याच्या करता काय झालंय, लोक गद्दार म्हणलं की ह्यांचे धावेदार आणतात. इतर जर गद्दार म्हणलं तर तुम्ही गद्दार नाही, तुम्हाला काय लागायचं कारण? जोनी कुणी गद्दारी केली असेल त्यालाच लागेल ना. आम्ही कुणाचं नाव घेतलंय का? महाराष्ट्रात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये गद्दारी चालणार नाही. हे झालं. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये हे त्याच्यात काही ना काही सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करताय. अहो, तुमचं सरकार आलंय तर हे प्रकल्प देखील आपल्या राज्यामध्ये कसे येतील ते पहा. एवढी अतिवृष्टी झाली, एवढं पिकांचं नुकसान झालं, आमची जनावरं वाहून गेली. आता त्याच्यातनं दुष्काळ 13वा महिना, त्याच्यातनं ते लंपी आजार आलाय. त्याच्यातनं जनावरांना अशा फोडरी येत आहेत, गांध्या येत आहेत, आणि त्याच्यातनं जनावर मरत आहे. त्याच्याही करता सांगितलं की सगळीकडं आपल्या जळगावमध्ये पण काही भागामध्ये आलेलं, ती लस त्या ठिकाणी टोचली पाहिजे. जसं कोरोनाच्या काळामध्ये 2 व्हॅक्सिन केल्यानंतर कोरोना बऱ्याच अंशी कमी झाला, तसं हे लसीकरण केल्याशिवाय ती लंपी आजार हा तिथंच बाजूला होत नाही. कारखाने 2च आहेत, एक महाराष्ट्रात एक हैदराबादला. मग त्या लसी तयार करणाऱ्या कारखान्याला सांगा की सगळी लस आपल्याला द्यायची. ते म्हणले नाही, केंद्र सरकारने सांगितलं देशात सगळीकडे द्यायची. अरे द्या ना, कमी पडत असेल तर परदेशातला आयात करा. परदेशात पण लसी आहे, पण ते जनावर मेल्यानंतर शेतकऱ्यांनी कुणाकडे जावं? एक तर त्याला विमा नाहीये, कारण विम्यामध्ये लंपी आजार धरलेलाच नाहीये. दुसरं, जनावर गेल्यानंतर
त्या जनावरांना मदत करण्याच्या करता एनडीआरएफ मध्ये एसडीआरएफ मध्ये कुठल्याही प्रकारचं धोरण नाही. राज्य सरकारने निर्णय घ्यावा. दुधाचा धंदा अडचणीत आल्यानंतर शेतकऱ्यांनी कुठे जावं, याकरता आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की सीएम साहेब आम्हाला जे लक्षात आणून द्यायचं ते आम्ही त्यांना जाऊन, आम्ही नुसतं इथून जाहीर सभेत सांगत नाही, लोकशाही मार्गाने तिथं जाऊन पत्र देऊन त्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी देतोय. त्यांच्या लक्षात आणून देतो कांदा निर्यात चालू करा. गेल्या वेळेस असं होतं, आता तुमच्या काळात असं आहे. त्यांना सांगतो लंपीचे लस मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या सगळ्या जनावरांना, ते म्हशीला येत नाही तो आजार, पण हुंडांना, बैलाला, कालवडीला, गायांना होतं. आणि 4 महिन्याच्या पुढेच वासरू किंवा कोंड असेल तरच ती लस देता येते. आपल्या चाळीसगावला पण खिलांचा बाजार मोठा भरतो, सगळीकडे भरतो. आज त्याच्यामध्ये वेगळे काही निर्णय घ्यायचे असतील तर ते घ्या, जे माझ्या शेतकऱ्यांच्या हिताचे असतील. जो आजार हा कंट्रोल, शेतकऱ्यांनो माझ्या माहितीप्रमाणे राजस्थानमध्ये 50,000च्या पेक्षा जास्त जनावर दाखवली. तीच गोष्ट पंजाब आणि हरियाणामध्ये घडली. पण ती घडण्याच्या करता आम्ही वाट बघायची, सरकारचं काम नाही. सरकारने लक्ष घालायला नको. आणि त्या संदर्भामध्ये मी आज पण त्यांना मागणी करतो की ते ताबडतोब त्याच्याबद्दलची पुढची कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे. 2.5 महिने झाले, एक तरी दोघच सरकार चालवत होती कितीतरी दिवस. आणि म्हटलं काय झालं, आम्ही दोघच बरी आहेत. आणि दोघं बरी आहेत तर मग कशाला 18 घेतले, आता 18 घेतले. काय त्यांना भीती वाटते की एकदा सगळे 43 भरले की दुसऱ्याला जी गाजर दाखवले ना, तुला घेतो तुला घेतो तुला घेतो तुला घेतो, ती उघडा पडल्यावर परत ह्याच्यापाशी राहील का परत जाईल उद्धव ठाकरे पाशी, याची खात्री नाही यांना. त्याच्यावर सारखा आजचा दिवस पुढे ढकलायचं काम चाललंय. मित्रांनो, जून 20 ला हे गेले, मला आठवत आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, आता उद्याच्या याला 3 महिने होती. 3 महिन्यात पालकमंत्री नेमले नाही. तुम्ही म्हणाला अजित पवार पालकमंत्री नेमला नाही म्हणून काय बिघडलं? अहो, पालकमंत्र्यांना डीपीसीच्या बद्दलचे निर्णय घ्यावे लागतात. 25 ते 30 कमिट्या जिल्ह्याच्या असतात, त्याचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. आढावा कधी घेणार? उद्याच्याला जेव्हा कधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील तेव्हा आचारसंहिता येईल. आचारसंहिता आल्यानंतर पुन्हा ती कामं थांबतील. आता मी ज्यावेळेस कलेक्टरांना विचारतो, कलेक्टर म्हणतात की ते सरकारमध्ये आल्यावर आम्हाला आदेश आले की जोपर्यंत नवीन पालकमंत्री येत नाही तोपर्यंत पुढची कुठली कामं करायची नाही. आमच्याही काळातली व्हाईट बुक मधली पूल आम्ही जे मंजूर केलेले त्याही कामाला स्थगिती दिली. अरे सरकार बदलत असतात, आमच्या काळातली स्थगिती कशाला देतात? आमच्या काळातली पण कामं उद्या तुमच्या काळातली पण नवीन कामं करा ना. ती कामं काय अजित पवारच्या स्वतःच्या वैयक्तिक शेतावर केलेली नव्हती, राज्याच्या कुठल्या तरी भागातच केली होती ना. त्या भागामध्ये काही लोक राहत नाहीत, त्या भागामध्ये काही विकास करायचा नाही. तुम्ही काय फक्त तुमच्या बरोबर आलेले 40 आणि त्या अपेक्षित 50-50चेच मुख्यमंत्री आहात काय? तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात. तुम्ही राज्याचा विचार करा. महाराष्ट्राची संस्कृती चव्हाण साहेबांनी काय सांगितली आपल्याला? ठीक आहे, राजकारण असेल, अरे ते निवडणुकीपुरतं ठेवा ना. आल्यानंतर त्या मंत्र्याला भेटायला गेल्यानंतर तू कुणाचा, तू शिंदे गटाचा आहे का, तर दिकाग तू दुसरा जा बाजूला, असं चालेल का? ही पद्धत महाराष्ट्राने कधी पाहिलेली नव्हती. आज पण पालकमंत्री नेमत नाही. कशात नडले कुणाला माहिती. मध्ये म्हणले नाही जरा ते गणेशोत्सव चालू आहे म्हणून, त्याच्या आधी म्हणले दहीहंडी आहे, आता म्हणतात पितृपक्ष 15 चालू आहे. तुझ्या सारखंच आपल्याकडे काही ना काही चालूच असतं. आता हे झाल्यावर नवरात्र राहील, ते झाल्यावर दसरा येईल, दिवाळी. मग किती दिवस आम्ही वाट बघायची? 18 आणि 2 20 जण आहेत, एकेकाने 18ला 2-2 जिल्ह्याचं पालकमंत्री द्या, करा काम सुरू. मित्रांनो, आतापर्यंत 12 ते 15 मंत्र्यांनी चार्जच घेतला नाही मंत्र्यांना, कारण त्यांना दिलेलं खातच त्यांना मानले नाही. आता करायचं काय? ज्याच्याकडे कृषी खातं होतं त्याला दिले खनिज खातं. आता खनिजाचा त्याचा काय संबंध?
आणि त्याला दुसरं कुठलं दिलं बंदरे, त्याच्याकडे एक पण बंदर नाही. काय आता आमच्या दादाची भुसेची तर फार वाईट अवस्था. आणि त्यांना काढलं की नाही दादा मीच सांगितलं होतं की मला साधं खातं द्या, साधं खातं द्या. आईला म्हणलं लयच मोठा झाला, असला माणूसच बघायला मिळायचा नाही. साधं खातं द्या, साधं खातं द्या. कारण असं दुसरा अवतारच म्हणलं काय म्हणजे काही पटवतात, काही करतात, काही चाललेलं आहे. कुणाचा कुणाला पायपोस नाही, काही नाही. हे जे काही आणि मध्ये एखादा आमदार उठतो आणि हवेतच गोळीबार करतो त्यांच्या पक्षाचा. आणि मुंबईच्या राजधानी ही काय पद्धत झाली? अरे कायदा पोलिसांनी गोळीबार करायचा असेल तर पोलिसांनी करावा. एक तर गोळीबार करण्याचं काही कारण नाही. आम्ही सरकारमध्ये असताना कधी अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या नाही. कायदा सुव्यवस्था चांगली असली पाहिजे त्याबद्दल दुमत नाही. पण तुम्ही गोळीबार काय करताय? कोण म्हणतंय आरेला कार्य करा, अमक करा, फोडून काढा, मोडून काढा, पोटात लाथा घाला. काय मोगलाई लागली का काय? ही कुठली पद्धत झाली? हे महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. कसंही भाजपला पटतंय मला तर काही कळलेलं नाही. आणि एकनाथराव शिंदे पण का गप्प बसतात हेही आम्हाला कळलेलं नाही. त्यांना आम्ही सभागृहामध्ये देखील या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टीचा विचार या महाराष्ट्रातल्या जनतेने केला पाहिजे. जळगावकरांनी तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे, पाचोराकरांनी केला पाहिजे, अशी माझी आग्रहाची विनंती. मित्रांनो, इतका महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम त्या बाबतीमध्ये चाललेलं आहे. मध्ये सांगितलं कालच्या सोमवारपासून ज्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना चेक मिळणार. इथं हात वर करा कोणाला चेक मिळाला. एकाने चेक मिळाला. आज गुरुवार आहे ना? हा, सोमवार गेला, मंगळवार गेला, बुधवार गेला, आज गुरुवार आहे. कुठे गेले चेक? का पंचनामे एकदम ओके झालंय. काही त्यांना पडलेलं नाहीये. आम्ही त्यांना सांगतो की बाबा द्या, मदत करा, सगळं काही करा. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल, तरी देखील यांना त्याचं काही घेणं देणं नाही. आणि यांनी म्हणायचं सर्वसामान्यांचं राज्य, सर्वांचं राज्य. कशाचं सर्वांचं राज्य? सर्वसामान्यांवर दुर्लक्ष चाललं. कशाचं? सर्वसामान्यांचं राज्य चाललं. या संदर्भामध्ये देखील निश्चितपणे विचार करण्याची गरज आहे. आणि कायदा सुव्यवस्थेत तर काय सतत काही ना काही घटना कुठं ना कुठं त्या ठिकाणी घडतायत. कुणाचं कुणाला कुठं खासदारच पोलीस खात्याला काही म्हणताय, तेही सगळं पुढे आलेलं आहे. कुणी कुणाला आवरायलाच तयार नाही हो. जसं आम्ही सरकारमध्ये असताना उद्या काँग्रेसचं कुणी चुकलं तर तिथं सोनिया गांधींचा निरोप आला की सगळे व्यवस्थित व्हायचं. राष्ट्रवादीचं आमचं, आम्ही असं म्हणत नाही की आम्ही बिनचुकच आहे, आमच्याकडनं चुकच होत नाही. जो काम करतो तोच कुठेतरी चुकतो. पण राष्ट्रवादीचं पण कुणी चुकलं तर साहेबांच्याकडनं निरोप आला की लगेच ती चूक दुरुस्त व्हायची. शिवसेनेमध्ये कुणी चुकलं तर उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं तर चूक दुरुस्त व्हायची. आता ह्या दोघांच्या काळात कुणी कुणाला सांगायचं, कुणी कुणाचं ऐकायलाच तयार नाही. तर ती 40 म्हणतात आम्ही सगळे मुख्यमंत्री. अरे सगळे मुख्यमंत्री म्हणजे अधिकाऱ्यांनी ऐकायचं कुणाचं? 40 लोकांचं ऐकायचं काही एकाचं ऐकायचं? अधिकाऱ्यांना तर दमत देतात, हे बदली करू. अरे काय तुझ्या घरचा घरगडी वाज लागला काय? बदली करू? काही नियम बियम आहे का नाही? का उचलली जीभ लावली टाळायला? मित्रांनो, तुम्हाला आता हे इतकं लक्षात येत नाही, परंतु ह्याच्यातनं राज्याला जबरदस्त किंमत त्या ठिकाणी मोजावी लागणार आहे. या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी निश्चितपणे त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि आता तर आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कोण बकाली नावाचा माणूस आहे, त्याला लाज लज्जा शरम आहे का? कुठल्या समाजाच्या बद्दल? आमच्या महाराष्ट्रातल्या एकाही समाजाच्या बद्दल कोणाला बोलण्याचं काही कारण नाही. आम्ही काही असे तशी माणसं नाही, ते लक्षात ठेवा. त्या बकालेच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी मराठा समाजाच्या बद्दल आक्षेपार्ह बोललेलं आहे, त्याला ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे. 10 पिढ्या त्याला आठवण झाली पाहिजे की असं कधी करतात. पोलीस ऑफिसर असला म्हणजे काय झालं? त्याला काय शिंगालीत काय? का त्याला मस्ती आली? हे नाही खपून घेणार. हा महाराष्ट्र आहे आणि आम्ही पण बघणार आता एकनाथराव शिंदे काय भूमिका घेत आहेत. इतर वेळेस नेहमी
मी येईना आता बघतो ना मी काय करतोय. ह्याच्यामध्ये तर बडतर्फ तर झालाच पाहिजे आणि सगळ्यांना आदेश निघाले पाहिजे की अशा पद्धतीनं कुणी जर वागलं तर त्याला परत कुठल्याही प्रकारची नोकरी त्या ठिकाणी मिळणार नाही. अरे तुम्हाला पगार मिळतोय, 7वं वेतन आयोग मिळतंय, तुम्हाला बाकीचा सगळा मान सन्मान आहे, तुमच्या तोंडामध्ये अशा प्रकारचं आक्षेपार्ह विधान येतात कसं? कुणाची तुम्हाला फूस आहे? कुणाचे आशीर्वाद आहे? काही अधिकारी असतात, एखाद्याचा वरदहस्त असला की तो म्हणतो चला मी कोणाला घाबरत नाही, माझं कोण वाकडं करू शकत नाही. आता हे जर वाकडच झालं पाहिजे. नुसतं आंदोलन फिंदोलन करून काही चालणार नाही. आंदोलन शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्याची गरजच नाही. मराठा समाजाच्या बद्दल अशा प्रकारचं विधान करण्याचं कारण काय? ह्याच्याही बद्दलचे त्याला तर बडतर्फ कराच करा, परंतु ह्याच्या मागे आणखीन कुणाची फूस होती का हेही महाराष्ट्राला कळलं पाहिजे. अशा कितीतरी घटना होत आहेत, त्यावर बोलायला तयार नाही. तुम्ही बघा विषय तिसरीकडेच घेऊन जाता. आता परवा पैठणचं भाषण मी पण ऐकत होतो. आता काय सांगतील मुख्यमंत्री? सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, मी 6 वाजेपर्यंत काम करतो. म्हणलं सकाळी 6 पर्यंत काम केलं तर ही बाबा उठतो कधी? माझी बहीण कुठेतरी म्हणली माझा दादा 6 वाजता उठून कामाला लागतो. आता आहे मला सवय, चुलत्याची दादी सवय, काय करतो? वाईट तर नाही ना सकाळी 6ला उठून कामाला करणं. तर हे 6ला म्हणले 6 पर्यंत मी काम करतो, तर मग झोपतात कधी? तेही कळलं पाहिजे ना. 24 तास तर म्हणून 1-2 दिवस काम करू शकेल, किंवा सुरतला गेल्यावर 2-3 दिवस आता पद मिळणार म्हणून जागू शकेल. नंतर कधीतरी ती मिळणं म्हणेल अरे झोप झोप झोप. 6 तास तर झोप पाहिजेच ना राव, किती काही केलं तरी. आम्ही साहेबांचंही काम बघितलंय 55 वर्ष. सकाळी ते 2दा जरी झोपले तरी सकाळी 7ला तयार असायचे, पण 2 ते 7 5-6 तास झोप घ्यायचेच ना. पटेल असं बोलावं, लयच पुढचं बोलायला लागलं. ठीक आहे राव, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आमचे सगळ्यांचे मुख्यमंत्री आहेत, आम्हाला तुमच्याबद्दल जरूर आदर आहे, प्रेम आहे, पण तुम्ही काय न पटण्यासारखं बोलायला लागल्यावर मग आम्हालाही बोलावं लागेल, त्याला इलाज नाही. आणि महागाईच्या बद्दल काही बोलत नाही, बेरोजगारीच्या बद्दल काही बोलत नाही. त्याच्यातूनच दुसरेच कुठले तरी मुद्दे काढायचे, दुसराच मुद्दा काढून तिकडच मग चॅनलवाली पण हे आमका म्हणले, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? अरे म्हणलं बेरोजगारी महागाईच्या बद्दल विचारा त्यांना आणि मग सांगतो आमचं काय म्हणणं. तुम्ही नीट बघा, नेहमीची यांची पद्धत आहे, लोकांचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याच्या करता असंच काहीतरी करण्याचा प्रयत्न ते करतात. आम्ही घोषणा द्यायचो ना अधिवेशन चालू असताना, 50 खोके एकदम ओके वगैरे वगैरे वगैरे, तर ते इतकं त्यांच्या जिवारी लागलं, इतकं जिवारी लागलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी पण तिथं वादच घालायला सुरुवात केली. आम्ही भाईदासला विचारा, की शेवटी आमचे आघाडीचे सगळे आतमध्ये घेऊन गेलो. म्हणलं नको व्हायच्या नादी लागायला, उगीच काहीतरी तिथं हाणामारी व्हायची, म्हणायचे बघा काय चाललंय, आमदार लोक हाणामारी करताय, यांचं पायाखालची वाळू घसरली म्हणून हाणामारी करताय. असलं का? आम्ही सभागृहात कुठेही गोंधळून दिला नाही. सगळी कामं रितसर त्याच्यामध्ये बिलं सगळी काही चर्चा त्या ठिकाणी करून मंजूर केली. आता आपल्याकडे ते सरपंच, डायरेक्ट सरपंच, म्हणलं डायरेक्ट सरपंच करताय चांगलं आहे, पण डायरेक्ट मुख्यमंत्री करा की, डायरेक्ट पंचायत समितीचा सभापती करा, डायरेक्ट जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करा. स्वतःला जे सोयीचं असेल ते करायचं. आता नगराध्यक्ष मागे सकाळीच राजू देशमुखकडे गेलो होतो चाळीसगावला. ते म्हणले दादा इथं नगराध्यक्ष एका पक्षाचा आहे आणि बॉडी दुसऱ्या पक्षाची. आता म्हणजे इंजन झालं एका पक्षाचं आणि बॉडी मागची दुसऱ्या पक्षाची. इंजन कुठेही नेईल हे बॉडीला, काय करायचं? असं नाही चालत. बॉडी पण एका पक्षाची पाहिजे, इंजन पण एका पक्षाचं पाहिजे. आणि म्हणून लोकशाहीला ते योग्य होतं. देशाचे पंतप्रधान पण पार्लमेंट 543 खासदार बहुमताने ठरवतात. आम्ही 288 आमदार बहुमताने मुख्यमंत्री ठरवतो. आणि मित्रांनो, खरोखरीच
अतिशय चांगल्या प्रकारचं काम कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेब करत होते. सगळ्यांनी कौतुक केलं, परंतु हे काही लोकांना बघवत नव्हतं. कुठं ना कुठं यांना ते अडचणीचं येत होतं आणि म्हणून हे सगळं राजकारण आपल्या महाराष्ट्रामध्ये नासवण्याचा धंदा झालेला. काही कारण मगाशी जे काही दिलीपरावांनी, खडसे साहेबांनी, अरुणबाईंनी किंवा डॉक्टर आमच्या सतीश पाटलांनी सांगितलं, खरोखरीच मला तर काय जळगावचं मीठ काय आळणी आहे का काय कळलंच. इथलीच लोक जळगाव लागून असणारं औरंगाबाद जास्तीत जास्त इथलीच गेली तिकडे. आता त्यांना तुम्ही सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्याकडे बघून इथल्या आमदाराला निवडून दिलं होतं. आमदाराकडे बघून निवडून दिलं नव्हतं. मी यांना सांगितलं सभागृहात, म्हणलं आतापर्यंत खूप दिग्गज नेते बाहेर पडले, परंतु बाहेर पडल्यानंतर पुन्हा ते निवडून पण आले नाही. 92 साली अशीच एक फूट झाली होती. त्यावेळेस भुजबळ साहेब 18-19 आमदार कुठले तुम्हाला आठवत असेल, आपण नागपूरला होतो. एक आमदार निवडून आला नाही. परत साहेबांनी नंतर भुजबळ साहेबांना विधान परिषदेवर आणलं, मग येवल्यामध्ये नेलं, तिथनं निवडून आणलं. कारण लोक म्हणले आम्ही शिवसेनेकडे बघून तुम्हाला मतदान केलं होतं. राणे साहेबांच्या बरोबर एक गट फुटला. राणे साहेब पण पराभूत झाले. राणे साहेब नंतर त्यांचे चिरंजीव खासदारकीला पराभूत झाले. माझ्या माहितीप्रमाणे राणे साहेब नंतर बाय इलेक्शन होतं बघा मुंबईत कुठेतरी एका ठिकाणी, तिथेही पराभूत झाले. लोकांना आवडत नाही. आता मी बघणार आहे पुढच्या निवडणुकीत पाचोऱ्याला काय आवडतं, असा तसा गप्प बसणार नाही. त्या संदर्भामध्ये व्यवस्थित एकंदरीत सरकार चाललेलं असताना त्याला मुद्दामून आडकाठी निर्माण करण्याचं काम ह्या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. त्यांना त्यांची जागा दाखवलीच गेली पाहिजे. तो अधिकार तुमचा आहे आणि त्या प्रकारे काम करा. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवूनच पुढे काम करत राहणार आहे. त्याच्यामध्ये दुसरा वैयक्तिक कुठलाही स्वार्थ आमच्या मनामध्ये नाही. ही पण गोष्ट माझ्या बंधू भगिनींनी त्या सभेच्या निमित्तानं त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतली पाहिजे, अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती. इतर पण बरेचसे प्रश्न आहेत ओबीसीच्या संदर्भात. आम्ही जे काही त्यांना एससी एसटीला जसं आरक्षण आहे तसं ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. त्याच्या संदर्भातला जो काही डाटा गोळा करायचा होता, इम्पिरियल डाटा, तो गोळा केला. त्यालाही आता काही प्रमाणात सरकारने म्हणजे न्याय व्यवस्थेने मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे. आता या निवडणुका पण आता 4चा प्रभाग का 3चा प्रभाग असाही काही चाललेला आहे. काही ना काही निमित्त करून त्या मार्केट कमिटीच्या निवडणुका शेवटी कोर्टामध्ये काही जाऊन लावल्या. आता जाईल नाही तेव्हा कोर्टामध्ये जावं लागतं आणि न्याय मागावा लागतो. आता हे स्थगिती दिली त्याच्याही करता औरंगाबाद बेंच पुढं, मुंबई हायकोर्टापुढं वेगवेगळ्या प्रकारच्या तिथं तक्रारी गेलेल्या आहेत. तिथं न्याय व्यवस्था त्याच्याबद्दलचा निर्णय घेईल. पण हे महाराष्ट्रामध्ये बाबांनो कधी घडत नव्हतं, ते त्या ठिकाणी घडतंय. असं जर झालं तर महाराष्ट्र मागं जाईल. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती की ज्या प्रकारे आपल्यावर अन्याय करण्याचं काम चाललेलं आहे. आणि ओला दुष्काळ तर आम्ही मागून जमलो. त्यांनी सरळ सांगितलं आम्ही ओला दुष्काळ जाहीर करणार नाही. आता त्यांच्याच हातात आहे. आम्ही त्यांना सांगतोय, परंतु ते काहीतरी उत्तरं देतात आणि त्याच्यातनं वेळ मागून देतात. मागण्या करायचं काम आपण त्या बाबतीमध्ये करतोय, पण ते त्याला प्रतिसाद देत नाही. ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे. आपल्याला आता महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात संघर्ष करावा लागेल. देशाच्या एकतेला, अखंडतेला त्यांच्या काळामध्ये धोका निर्माण झालेला आहे. सरकारचे निर्णय हे ज्या प्रकारे चाललेले ते निर्णय राज्याला पुढे नेणारे निर्णय नाहीयेत. ह्याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी ह्या निमित्तानं केला पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे आणि तशा पद्धतीने आपण सगळेजण मिळून त्या बाबतीमध्ये काम करूया. गाफील राहून चालणार नाही. आता सगळ्यांना उद्याच्या काळामध्ये माझं वैयक्तिक मत आहे की यांचा पराभव करण्याच्या करता उद्धव ठाकरे साहेबांची मूळ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तिघांनी एकत्र मिळून त्यांना विरोध त्या ठिकाणी करायचा. बघू शिंदे गटाचे आणि भाजपचं
कशा पद्धतीनं त्या ठिकाणी लोक निवडून येतात. आपल्या तिघांची ताकद एक केला तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार यायला कुठलीही अडचण येणार नाही. तशा पद्धतीचा निश्चय आपण करूया आणि कामाला लागूया.